पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे आज आधार प्रतिष्ठा आणि शिवसेना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून तब्बल 201 जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात पार पडला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आदिवासी कुटुंबांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या विवाह सोहळ्याला राज्यमंत्री योगेश कदम यांची मुख्य उपस्थिती लाभली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे नवविवाहित वधूवरांना शुभाशीर्वाद देत त्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे आदिवासी संस्कृती आणि वैदिक परंपरेचा सुंदर संगम. पारंपरिक आदिवासी पद्धतीसोबत वैदिक विधीनुसार ही विवाह सोहळे पार पडले. गेल्या अनेक वर्षांपासून समाजहिताचे विविध उपक्रम राबवणाऱ्या आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपनेते जगदीश जोडी यांच्या कार्याचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. अत्यंत नियोजनबद्ध आणि सामाजिक बांधिलकी जपत हा भव्य विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांच्या सहकाऱ्यांचेही मान्यवरांनी अभिनंदन केले. यावेळी पालघर शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे, आमदार राजेंद्र गावित, पालघर नगराध्यक्ष उत्तम घरत, वैभव संखे, वैदेही वाढाण, शिवसेना शहर प्रमुख राहुल पाटील, कल्पेश जोडी यांच्यासह शिवसेना आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील ग्रामस्थ, नातेवाईक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान वाढत्या लग्न खर्चामुळे सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर मोठा आर्थिक ताण येत असल्याचे सांगत अशा सामूहिक विवाह सोहळ्याची आजच्या काळात मोठी गरज असल्याचे मत राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केले. याच कार्यक्रमादरम्यान गोहत्या आणि जनावरांच्या तस्करीच्या मुद्द्यावरही योगेश कदम यांनी कठोर भूमिका स्पष्ट केली. कालच या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती देत जनावरांच्या तस्करीत वारंवार आढळणाऱ्या आरोपींवर मकोका सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्याबाबत परिपत्रक काढण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच या प्रकरणांमध्ये काही अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिलाय. विविध संघटनांकडून प्राप्त झालेल्या निवेदनानंतर शासकीय अधिक कठोर पावले उचलत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. न्यूज रिपोर्ट कुमार चंदन, बोईसर. चला, तुम्ही गेलात बरं झालं. आणि आपले राजेंद्र गावित आहेत, कुंदन संखे, सगळे आहेत आपले. तो जी जी साहेब, आपण लाईव्ह आहात आता, सगळी जनता ऐकते, आपण लाईव्ह आहात. ओके ओके. मी सामूहिक विवाह सोहळ्याला यायचं होतं मला, परंतु तब्येतीचं थोडंसं ट्रीटमेंट चालू असल्यामुळे या ठिकाणी मला येता आलं नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि जगदीश जोडी यांनी गेले अनेक वर्ष हे पुण्याचं काम, सामूहिक विवाह सोहळा आयोजित करताय. तर म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लग्नाच्या गाठी या महत्वाचा एक कार्यक्रम असतो. आणि आदिवासी सगळे बांधव भगिनी या ठिकाणी वधूवर उपस्थित आहेत. सगळे सर्वसामान्य कुटुंबातले सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ इथं विवाह बंधनामध्ये आज या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये त्यांच्या नवीन जीवनाला सुरुवात होणार आहे. आणि म्हणून सगळ्यांच्या वैवाहिक जीवनाला शुभेच्छा देतो आणि पुढील वैवाहिक वाटचालीला खूप खूप शुभेच्छा देतो मी. आणि या ठिकाणी लग्न हे जो कार्यक्रम आहे तो अतिशय खर्चिक असतो आणि सगळ्यांनाच न परवडणारा असतो. परंतु हे गेले अनेक वर्ष या ठिकाणी जगदीश जोडी आणि त्यांची टीम जी आहे, आता सगळेच लोक आहेत, वैभव संखे, कुंदन संखे, आमचा मीराबाईंचा पण हा विक्रम प्रताप गेला वाटतं तिकडे, वैभव पण आहे. आणि खास वैभव पण आहे. आणि खास आपले मंत्री योगेश कदम या विवाह सोहळ्याला आवर्जून आशीर्वाद द्यायला गेलेले आहेत आणि शुभेच्छा द्यायला गेलेत. मी त्यांना धन्यवाद देतो. आणि जगदीश जोडी, तुला मनापासून शुभेच्छा देतो. गेले अनेक वर्ष या कार्यक्रमाचं आयोजन अखंडितपणे खंड पडू न देता या ठिकाणी तुम्ही करताय. मला जरा हात इकडं जास्ती हात धरल्यावर हात दुखायला लागला. तर मी आज यायचं फार माझी मनापासून इच्छा होती. पण गोरगरीब सर्वसामान्य
हे कार्यकर्ते आपले असतात, लाडक्या बहिणी लाडके भाऊ, आणि म्हणून त्यांचं लग्न कार्य जसं मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी तुम्ही करता, सगळं कौटुंबिक साहित्य त्यांना तुम्ही देता आणि त्यांचं जीवन जे आहे वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी तुम्ही सगळेजण हातभार लावता, याबद्दल सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो. मनापासून सगळ्या आपल्या उपस्थित आमदार, खासदार आणि सगळे आमदार गावीत वगैरे आहेत सगळे, आणि सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा या वधूवरास मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. जगदीश जोडीला नक्कीच या ठिकाणी याचे सर्वांचे आशीर्वाद आणि पुण्य मिळेल. साहेब, मागच्या वेळेस 2023ला तुम्ही आले होतात आणि त्यावेळेस आम्ही मागणी केली होती की आपण 10,000चे आदिवासी कन्यादान योजनेचे 10,000चे, हा जिल्हा तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि म्हणून प्रेम करतो म्हणून मी पण तुमच्यावर प्रेम करतो. पुढच्या वर्षी साहेब तुम्ही पाहिजेत. पुढच्या वर्षी येतो आणि ते आपण ते बरोबर लक्षात आहे माझ्या. 23ला मागणी तुम्ही लोकांनी केली आणि आपण त्याची पूर्तता केली. त्याचं जे हे आहे ते वाढवलं ना अनुदान. हां साहेब, पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद साहेब. चला, खूप खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र साहेब. सर्वप्रथम मी शिवसैनिकांचं आणि जगदीश यांचं मनापासून अभिनंदन करतो. सलग 19 वर्ष ते या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून तमाम आदिवासी बांधवांची, गरीब कुटुंबियांची ते मदत करतायत. आणि मगाशी त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये देखील सांगितलं आणि आमचे देखील अनेक अनुभव आहेत. गरीब शेतकरी कुटुंबातील मित्रांनो, ज्या वेळेला लग्न करण्याकरिता, लग्न कार्याकरिता काही पैसे नसतात, घरी मुलीचं लग्न होत नसतं आणि ह्या दुःखामध्ये ते कदाचित आत्महत्येचं देखील पाऊल उचलताना आम्ही महाराष्ट्रामध्ये पाहिलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये अशा विवाह सोहळ्याचं आयोजन करणं ही त्यांच्याकरिता मला वाटतं फार मोठी उपलब्धी आहे. मी जगदीश यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करतो. हा विवाह सोहळा फक्त एक राजकीय हेतूने ठरवला हा विवाह सोहळा नाही. खऱ्या अर्थाने समाजकार्य, समाजामध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवणं हा हेतू या सोहळ्याच्या माध्यमातून साध्य होताना दिसतोय. सन 2008 पासून आपण सामुदायिक विवाहाचं आयोजन करतो आहोत. आज 2026 19 वर्ष सामुदायिक विवाहाला झालेली आहेत. आपण 201 वधूवरांचा या ठिकाणी विवाह करणार होतो, परंतु या ठिकाणी 201 चे 220 झालेले आहेत. वैशिष्ट्यता या विवाह सोहळ्याची अशी आहे की या विवाह सोहळ्यामध्ये 9 वधूवर हे दिव्यांग आहेत. या विवाह सोहळ्यामध्ये आंतरजातीय वधूवर आहेत. या सोहळ्यांमध्ये आदिवासी आहेत. हा विवाह सोहळा इतक्या भव्य मंडपामध्ये होत आहे. खास करून आपला हा पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे. या जिल्ह्यामधली बहुतेक आदिवासी कुटुंब ही कामधंद्यानिमित्ताने बाहेर गावी गेलेली असतात, ती या महिन्यामध्ये येत असतात आणि आल्यानंतर या ठिकाणी लग्न करताना सावकारी कर्ज घेऊन येत असतात आणि ते कर्ज वर्ष फेड केल्यानंतर पण फेड होत नाही आणि त्याच्यापासून त्याला वाचवण्यासाठी हा लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 220 वधूवरांचं या ठिकाणी लग्न लावताना या वधूवरांच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या कुटुंबाचे कमीत कमी 2 कोटी रुपये या शिवसेना, आदिवासी समाज आणि आधार प्रतिष्ठानने त्यांचे वाचवलेले आहेत. या विवाह सोहळ्यामध्ये आताच आपण बघितलं असेल, राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांनी शुभाशीर्वाद दिलेले आहेत. ऋषीद्वारे या जिल्ह्याचे राज्यमंत्री योगेश कदम साहेब आलेले, त्याच्याबरोबर इतरही मान्यवर पाहुणे या सोहळ्याला उपस्थित होते. एकूणच हा सोहळा या ठिकाणी यशस्वीरित्या लग्न लागून संपन्न झालेला आहे.